श्री सुधीर मुनगंटीवारांच्या नेतृत्वाखाली इथल्या म्हणजे चंद्रपूरच्या चांदा वन विभागाने ह्या श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उद्यानाची निर्मिती केलेली आहे. चला बघूया. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अनेक वनस्पतींच्या प्रजाती दरवर्षी लुप्त होत आहेत. त्यांचं कन्झर्वेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून या गार्डनची निर्मिती केलेली आहे. मी तर चाललो आता ही गार्डन एक्सप्लोअर करायला. या रोज गार्डन मध्ये 6 व्हरायटीज आणि 134 स्पीसीज रोजेसचे आहेत. मी आयुष्यात पहिल्यांदा एवढी गुलाबाची व्हरायटी बघतोय माहिती आहे. जमिनी खालच्या या म्युझियम मध्ये चंद्रपूरचा समृद्ध इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर विविध प्राणी आणि वनस्पतींच्या एक्झिबिट्स मधनं प्राचीन काळातली एक टूर पण होऊन जाते. नॅशनल बर्ड चेस्ड बाय नॅशनल ॲनिमल. येस, करेक्ट. सो हे जे तुम्ही पाहताय ना, दिस इज लाईक म्हणजे टॅक्सिडर्मी आहे ही प्रोसेस. Okay. आणि इन मोशन म्हणजे जी ॲक्शन दिसते आहे हे पूर्ण इंडियात पहिल्यांदा असं बनवलेलं आहे. 250 मिलियन वर्षापूर्वीचं एक वूड फॉसिल इथे यांनी प्रिझर्व करून ठेवले. टॅक्सिडर्मी ही खऱ्या ॲनिमलची स्किन प्रिझर्व करायची प्रोसेस आहे. आणि इथे आपल्याला भरपूर ॲनिमल्सची आणि किड्यांची टॅक्सिडर्मी बघायला मिळते. ताडोबाच्या सफारीचा VR एक्सपिरियन्स म्हणजेच व्हर्च्युअल रियालिटी एक्सपिरियन्स इथे तुम्हाला करायला मिळेल. 360 डिग्री थिएटर. अतिशय सुंदर रचना असलेल्या इथल्या या फुलपाखरू उद्यानात 100हून जास्त स्पीशीजचे बटरफ्लायज बघताना काहीतरी वेगळीच मजा येते. हाय. सो इकडे तुम्ही या आपल्या क्लोज बटरफ्लाय गार्डनमध्ये ना इकडे ब्लू मॉर्मॉन हा जो बटरफ्लाय आहे यांनी एग लेईंग केलेला आहे. आणि दिस इज द होस्ट प्लांट म्हणजे त्याच्यावरती फुलपाखरू अंडे देतात. याची खासियत अशी आहे की ब्लू मॉर्मॉन हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्य फुलपाखरू आहे. तर त्याचं कन्झर्वेशन महत्त्व भरपूर जास्त आहे. सो इट्स अ युनिक थिंग हिअर. सो या बटरफ्लाय पार्कमध्ये फुलपाखरूंची जीवनचक्र आणि त्यांची उत्क्रांती याची माहिती अतिशय इंटरॅक्टिव्ह पद्धतीने मिळते. या इंडोर बटरफ्लाय गार्डनला अराउंड 30 to 40 स्पीशीज आम्ही स्पेसिफिकली लावलेल्या आहेत, विच इज होस्ट प्लांट अँड नेक्टर प्लांट्स बोथ. कारण की बटरफ्लाईजला पूर्ण लाईफ सायकल आणि सगळं कम्प्लीट करायला दोन्ही प्लांट्स खूप महत्त्वाचे असतात. येस. समुद्र शिंपल्याच्या आकाराची ही भव्य काचेची इमारत एक मत्स्यालय म्हणजेच ॲक्वेरियम. तर नद्यांपासून समुद्रापर्यंत राहणारे विविध प्रकारचे मासे इथे आपल्याला पाहायला मिळतात. क्युरिओसिटी जागवून तुम्हाला एक्सपेरिमेंट्स करायचे असतील तर या सायन्स पार्कला भेट तुम्ही दिलीच पाहिजे.
एवढ्या मोठ्या परिसरात फिरता फिरता तुम्हाला जर भूक लागली तर इथे नावाचं एक रेस्टॉरंट आहे, तिथे तुम्ही नक्की जेवा. लहान मुलांना डायनोसॉर खूप आवडतात. या डायनो पार्क मधल्या विविध प्रकारच्या डायनोसॉरच्या प्रतिकृती आपल्याला प्री हिस्टॉरिक एज मध्ये घेऊन जातात. या गार्डनच्या प्रमुख भागात म्हणजेच कन्झर्वेशन झोनमध्ये तुम्हाला विविध प्रकारची वृक्ष आणि वनस्पती पाहता येईल. त्याचबरोबर त्यांची माहिती आणि उपयोग ह्याबद्दलही माहिती मिळेल. इथे प्रत्येक राज्याच्या वैशिष्ट्य असलेल्या वृक्षाचाही एक विभाग आहे. ते इतक्या विविध प्रकारची झाडं आणि वृक्ष आहेत. त्याचबरोबर भारतीय संस्कृतीत आधारित रामायण वन, नक्षत्र वन अशी वेगळी वनं पण आहेत, ज्याच्याबरोबर फक्त झाडांची नाही आपल्या संस्कृतीची देखील माहिती आपल्याला मिळते. कॅक्टसच्या विविध प्रजाती असलेले कॅक्टस हाऊस, तसेच वेगवेगळे बॉन्झाय असलेले बॉन्झाय हाऊस, यामध्ये सुंदर प्रकारे बायोडायव्हर्सिटी दाखवली गेली. या गार्डनची एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की इकडे ठिकठिकाणी असे QR कोड्स दिलेले, जे तुम्ही स्कॅन केले की तुम्हाला या अख्ख्या गार्डनची एक ऑडिओ टूर मिळते. या बोगनविला गार्डनमध्ये असंख्य प्रकारचे बोगनविला आहेत. श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी बॉटॅनिकल गार्डनमध्ये करण्यासारखं आणि बघण्यासारखं इतकं काही आहे की माझा अख्खा दिवस कुठे गेला मला लक्षातच नाही आलं. म्हणजे जंगलांनी पूर्णपणे वेढलेल्या अशा या परिसरात असं भव्य दिव्य स्वप्न पाहणं आणि ते एक्झिक्यूट करणं, हॅट्स ऑफ. नाही, आय कॅन डेफिनेटली सी हा परिसर लवकरच एक वर्ल्ड टुरिझम साईट बनणार आहे. अमेझिंग.